नमस्कार, माझं नाव समीर श्रीकांत पेरपकर, राहणार बांदा पानवळ, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग। तर बांदा या ठिकाणी आमचा हा मुक्त गोठा आहे। तर आमची दूध संस्था बांदा पंचक्रोशी दुग्ध उत्पादक संस्था बांदा या ठिकाणी आमचं हे दूध आम्ही या ठिकाणी कलेक्शन करतो आणि ते गोकुळला पाठवतो। 2013 सालापासून ही गोकुळ या ठिकाणी आलं आणि त्याच्यामुळे आमचा हा दुग्ध व्यवसाय या ठिकाणी वाढीला लागलेला आहे। तर ह्या आमच्या सगळ्या आहेत त्या घरी तयार केलेल्या साहिवाल जातीच्या गायी आहेत। HF गायीपासून साहिवाल करून या सगळ्या घरी तयार झालेल्या गायी आहेत। साधारण पहिलं जे जनरेशन होतं म्हणजे HF पासून साहिवाल ते साधारण आम्हाला 10-20 लिटरपर्यंत दूध त्या गायीने दिलं आणि त्याच्या पुढची पिढी आहे ती साधारण 14-15 लिटरपर्यंत दुधावर आहे। पण फॅट वगैरे चांगलं आहे, साधारण 4-5 पर्यंत फॅट लागतं आणि आता सध्या आम्हाला 40 रुपये 65 पैसे असा गोकुळचा दर या ठिकाणी मिळतो। आणि वैरण म्हणून आम्ही यांना हे डोंगरी गवत सीझन संपला की कापून घेतो दिवाळीच्या त्यावेळी आणि नंतर मक्याची वैरण करतो। आणि गोकुळने आम्हाला सायलेज बॅग पुरवलेल्या होत्या, तर त्या 10 सायलेज बॅग 500 किलोच्या आम्ही सायलेज या ठिकाणी बनवलं होतं। त्याच्यानंतर म्हशींचा गोठा आमचा एक 5 किलोमीटरवर आहे शेतावर, तो मुक्त गोठा नाही आहे पण त्या आहेत म्हशी चांगल्या आहेत। तर तिथे 3 एकरवर संकरित नेपियरची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि त्या म्हशींना संकरित नेपियर आणि पावसात आम्ही एक वेळ चरायला सोडतो त्यांना। आणि म्हशीसुद्धा आहेत त्या सगळ्या घरीच तयार केलेल्या म्हशी आहेत। आता तिसरी पिढी आमची म्हशींची चालू आहे, तर ती तिसऱ्या पिढीत म्हैस आता आमची 14 लिटर दूध सरासरी देतात, म्हणजे चौथ्या विताला 14 लिटरवर पोचलेली आहे। सॉर्टेडची एक रेडी तयार केलेली आहे, ती आता 10 महिन्याची गाभण आहे, पुढच्या महिन्यात येईल। हरियाणावरनं आम्ही 2 म्हशी गोकुळने आम्हाला प्रोत्साहन दिल्यामुळे घेऊन आलो। तर त्या हरियाणा म्हशीसुद्धा आम्हाला चांगल्या आहेत। पहिल्या वर्षी म्हशी आणल्या 2023-24 साली, तर त्या आणल्यानंतर आता दुसऱ्यांदी 2 वेळा आमच्याकडे त्या व्याल्या आणि साधारण सरासरी 10-12 लिटर दूध देतात। त्याची रेडी पण तयार झालेली आहे आणि गोकुळचं आम्हाला सतत प्रोत्साहन मिळतंच। आणि दूध संस्थेमध्ये आम्ही असं हे केल्यामुळे मी स्वतः दूध संस्थेचा संचालक म्हणून काम करतो। तर सगळ्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्यामुळे आज या ठिकाणी आमच्याकडे सांगायला मला अभिमान वाटतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही एकमेव आमची संस्था आहे की ती प्रति शेकडा 10 रुपये याप्रमाणे आम्ही बोनस वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी करत असतो। यावर्षी आम्ही 10 लाख रुपयाचा बोनस सर्व बांदा पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वितरित केलेला आहे। तर सरासरी आमचं दूध साधारण चांगल्या सीझन असेल त्यावेळी साधारण 700 लिटरपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि सध्या आमच्याकडे आता 600 लिटर दूध गोकुळला आमचा पुरवठा आहे। तर मागच्या आर्थिक वर्षामध्ये माझं वैयक्तिक स्वतःचं गाईचं आणि म्हशीचं दूध मिळून साधारण 6,41,000 रुपयाचं दूध मी गोकुळ संघाला या ठिकाणी पुरवलेलं आहे। तर त्याप्रमाणे गोकुळच्या ज्या सेवासुविधा आहेत की डॉक्टरची सेवा आम्हाला चांगल्या प्रकारे मिळते, त्याचप्रमाणे गोकुळचं पशुखाद्य या ठिकाणी आम्ही वापरतो। TMR ब्लॉक वापरतो, फर्टिमिन हे जे मिनरल मिक्सचर आहे ते आम्ही सर्व गायींना या ठिकाणी दररोज वापर त्याचा चालू आहे। आणि असंच जर आम्हाला सहकार्य गोकुळचं आहे तर आमचं या पुढचे मानस आहे की आमचं पुढच्या वर्षी 100 लिटरच्या वर प्रतिदिन दूध या ठिकाणी गोकुळला घालायचा पुढच्या वर्षीचा आम्ही संकल्प केलेला आहे। आणि संस्थेचं म्हणाल तर पुढच्या आर्थिक वर्षामध्ये सरासरी 1000 लिटरचा टप्पा या ठिकाणी आम्ही गाठण्याचा या ठिकाणी मानस या तुमच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो आणि लवकरात लवकर तो आम्ही पुढे नेऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।